बाप्पा आले कधी गेले कधी, आमचं काम हे कंटिन्यू चालूच असतं. बाप्पा म्हणजे आमच्या सोबतच असतं. म्हणजे काही प्रत्येक गोष्टी काही ना काही नवीन नवीन कधी म्हणजे लहानापासून तर सवय आहे. त्यानंतर मी कॉलेज जॉईन केलं. बरोबर. मग छोटी मोठी कामं करून असे गणपती देवी वगैरे मग तसं प्रेम स्वामींचा प्रेम. डिफरन्स की आता आम्ही याच्यात क्वालिटी चांगलं केलं. ओके. तर नमस्कार मंडळी, मी एस व्हिडिओग्राफर आणि मी आलेलो आहे पेशवा आर्ट्स इथे. तर पेशवा आर्ट्समध्ये आपण आज डॉक्युमेंट करणार, म्हणजे आपला फर्स्ट ब्लॉग आहे हा माझा. तर आपण बघूया आपल्याला काय माहिती मिळणार आहे वर्कशॉपमध्ये. आपण इथे सर्व विचारू, म्हणजे आपल्याला काय नवीन माहिती मिळते का बघूया. पहिल्यांदा मी वर्कशॉप व्हिजिट करून एक ब्लॉग बनवायला चाललो आहे. तर ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला ब्लॉगमध्ये काय डॉक्युमेंट झालं आहे नक्की समजेल. तर भेटूया ब्लॉगच्या शेवटा. तर जसं आपण कारखान्यामध्ये आज फिरतो तसंच आपल्याला इथे दादा काय बनवतात आपण विचारूया नक्की. पहिली लाईट ऑन. नमस्कार दादा, काय बनवता तुम्ही? हां, फायबर. ओके दादा, फायबर वर्क करतात. दादा तुमचं नाव? यांच्यासोबत गणेश दादा हे वर्क करत आहेत फायबरचं. तर दादा नक्की याचं पुढे काय यूज होतो तुम्ही थोडक्यात सांगाल का आम्हाला? हां हां, हे फायबरचं म्हणजे नक्की पुढे काय यूज होणार म्हणजे? गणपतीच्या सामने ठेवायला. हां, गणपतीच्या सामने. हां बरोबर, म्हणजे आपण याला मूषक वगैरे बोलू शकतो म्हणजे. हां, तर जसं मी वर्कशॉपमध्ये एंटर केलं आणि हे इथे फायबर काम चालू होतं. तर फायबर कामचं तर थोडंफार डॉक्युमेंट आपल्याला जास्त कामात असल्यामुळे आपल्याला जास्त डॉक्युमेंट त्यांच्यासोबत नाही चर्चा करता आली. पण जेवढी माहिती मी देता येईल तेवढी त्यांनी मला माहिती दिलेली आणि खरोखर छान वाटलं त्यांना भेटून मला. आणि खूप आनंद होतो की असं म्हणजे हे काम करतात आपल्यासाठी, म्हणजे गणेशोत्सवासाठी हे जे एवढं काम करतात त्यामुळेच आपला गणेशोत्सव एवढं छान साजरा होतो. तर बघूया आपण पुढे जाऊन आपल्याला अजून किती इन्फॉर्मेशन मिळते. तर आता आपण पुढे जाऊया आतमध्ये. नमस्कार दादा, तुमचं नाव? किरण पटेल. ओके. तर मला आठवतं मी लास्ट टाईम आलो होतो तेव्हा तुम्ही त्या साईडला तिकडे फिनिशिंग करत होतात मूर्तीला, बरोबर? तर खूप छान फिनिशिंग करत होता. मी तुम्हाला शूट केलं होतं आणि माझ्या पेजवर मी तुम्हाला पोस्टही केले तुमचे व्हिडिओ, बघू शकता तुम्ही. तर तुमचं किती वर्ष तरी यामध्ये एक्सपिरियन्स आहे? कमीत कमी 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष आहेत. तर 10-12 वर्ष तुम्ही मूर्ती बनवताय. तर 10-12 वर्षामध्ये तुमच्या हाताखाली असं खूप मूर्ती केल्या असतील. खूप म्हणजे खूप. तर तुम्हाला असं काय बदल वाटला? आता 2026 चालू आहे बरोबर, तर 10-12 वर्षांमध्ये असं काय चेंजेस वाटलं तुम्हाला? बदल म्हणजे काही प्रत्येक गोष्टी काही ना काही नवीन काहीतरी नवीन असतं. ओके, थँक्यू दादा. थँक्यू. तर इथे दादा वर्क करतात. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही सध्या काय वर्क करताय? मी आता डाय मेकिंग. ओके, काय बनवतो? डाय बनवतो. ओके, टिश्यू पेपरची. टिश्यू पेपरचं. इथे सर्व वर्क यांचं टिश्यू पेपरचंच होतं बरोबर? येस. तर ह्या डाय केल्यानंतर माझं लास्टला काय वर्क होणार? कम्प्लीट काय होणार म्हणजे कम्प्लीट पार्ट कोणता होणार? डाय टिश्यू पेपरचे मारल्यावर हां. आम्ही सुकवतो. ओके, सुकल्यानंतर त्याला आम्ही जोडतो. बरोबर जोडून झाली की पुटी लावतात. बरोबर त्याला जॉईन करून मूर्तिकार त्याला आकार देतो. बरोबर. हे 6. ओके, हे तुमचं 6 वर्ष. तर तुम्हाला 6 वर्षामध्ये काय डिफरन्स वाटला म्हणजे? डिफरन्स की आता आम्ही त्याच्यात क्वालिटी चांगलं केलं ओके आणि स्पीड पण वाढली. ओके, म्हणजे जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल तसं तुमचं स्पीड नक्कीच वाढणार आहे. येस. राईट. ओके दादा, थँक्यू. ॲक्च्युली तर इथे शिल्पकाम चालू आहे. तर दादा नाव काय तुझं? नमस्कार, किरण कदम. ओके, किरण दादा, तुम्ही हे कधीपासून शिल्पकाम करताय? याला 2 दिवस झाले ते. हां आता 3रा दिवस चालू. हां, त्यातील काम चालू आहे. हे स्वामी समर्थ महाराजांचं तुम्ही बनवताय बरोबर?
आणि हे म्हणजे असं गणपती गणपतीच्या मागे लागणाऱ्या प्रभावाला की कसं काय? नाही, गणपतीच्या मागे नाही प्रभाव लागला. ओके. पण थोडा प्रश्न घरकाम आहे. हां त्या घरामध्ये एकाच्या कस्टमरच्या घरी काम लागणार आहे. बरोबर. तर तुम्हाला म्हणजे तुम्ही कधीपासून हे कलेचं करताय, म्हणजे तुम्ही याचा काही कोर्स वगैरे? कधी म्हणजे लहानापासून तर सवय आहे. हां. नंतर मग कॉलेज जॉईन केलं. बरोबर. मग छोटी मोठी कामं करून असे गणपती देवी वगैरे नंतर असं प्रेम स्वामींचा प्रेम. पेशवा आर्ट्समध्ये तुम्ही कधी कनेक्ट झालात तरी? पेशवाडमध्ये ना 3 वर्ष झालेत मला इकडे. अच्छा. त्यांचे मग प्रभावाची कामं बॅकग्राऊंड वगैरे सिंह बनवा, वाघ बनवा, असं स्वामी वगैरे, रावण वगैरे, ओके. चेहरे बरेच चेहरे आतापर्यंत खूप कामं केले ते. ते आपण बघितलं तर किरणदादा शिल्पकाम करतात, त्याच्याच मागे हे दुसरं शिल्पकामाचाच एक भाग आहे. म्हणजे आपण बघूया. नमस्कार दादा. नमस्कार. हां, तुमचं नाव? दीपेश सुरेश गुरव. तर दीपेश दादा, तुम्हाला भेटून छान वाटलं. तर तुम्ही सध्या काय कोणतं काम करताय नक्की? अर्जुनाचा चेहरा आहे, हां. ते ओलाय म्हणून त्याला सुकवलेलं आहे. ओके. तर अर्जुनाचा चेहरा म्हणजे कॅरेक्टर पार्ट असेल बरोबर? हो, कॅरेक्टर आहे गणपतीच्या खालचा. हां. तर कॅरेक्टर म्हणजे असं किती फूटपासून किती बनवतात तरी, म्हणजे किती फुटापर्यंत लास्ट आपण कॅरेक्टर बनवू शकतो? कॅरेक्टर असं बघायला गेलं तर मूर्तीच्या हिशोबाने कॅरेक्टर हां. बनवतो आम्ही. बरोबर. हां. आणि तुमचा म्हणजे किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे यामध्ये तरी पण? 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. अच्छा. आणि पेशवा आर्टला तुम्ही कधी कनेक्ट झालात? पेशवा आर्टला म्हणजे मी लहानापासून पेशवा आर्ट हे मी लहानापासून तिकडे ॲक्च्युली मी जिकडे राहतो ना, हां. तिकडे आपलं स्वतःचा मंडळ आहे मुंबईचा पेशवा. अच्छा. म्हणजे मी पेशवा आर्ट्समध्ये आहे. म्हणजे मुंबईचा पेशवा जिथे बसतो तिथेच तुम्ही राहता? आम्ही स्वतः राहतो. ओके. आणि मुंबईचा पेशवा आणि पेशवा आर्ट तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे म्हणजे तसं बघायला त्या गेलं? मंडळाचा सभासद आहे. ओके. तर तुम्हाला म्हणजे खूप म्हणजे अजूनही तुमच्या चेहऱ्यावर तोच आनंद दिसतो सांगताना की म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स खूप छान जर्नी होती असं मला वाटतं. आणि आणि बघायला गेलं तर गणपतीसाठी कुठलेही काम असेल दुसरं तर आपण पहिला आधी गणपतीत आपण काम करूया असं आहे. आनंदात. बरोबर. आम्ही अशी ही वाढ बघत असतो कधी तो मुवमेंट येतो गणपतीचा, जवळ येतात गणपती, त्या आगमनाची बोला, त्या मंडळ आमच्याकडे कधी असे बुकिंगला येतात तर आपण ते बघत असतो. अरे वा, चला एक मूर्ती अजून वाढली, ते अजून मग आनंद असतो ते गणपती असे बघायला येतात. आणि वेगवेगळे कॅरेक्टर असतात, वेगवेगळे रूपात असतात गणपती बाप्पा, ते अजून मजा येते. 10-12 वर्ष तुमचा एक्सपिरियन्स, तर 10-12 वर्षांमध्ये आणि आता 2026 चालू आहे, तर तुम्हाला काय डिफरन्स वाटला यावर्षी? म्हणजे दरवर्षी काय बदल तुम्हाला वाटतं? यावर्षी बदल म्हणजे हेच आहे, दादाची जी लाईफ चालू आहे म्हणजे गणपतीची बुकिंग्स वगैरे सगळे एकदम बेटर आहे. आणि आमचे वर्कर्स लोक पण एवढे मस्त कामं करतात आहे, एन्जॉय करतात आहे. बरोबर. एकदम हसून खेळून सगळे कामं करतात आहे. आणि यावर्षी मोठेही लवकर आम्ही प्रयत्न करू. आणि गणपती आता खूपच जवळ आले, तर तुम्ही त्याबद्दल काय बोलाल? म्हणजे तुम्हाला कसं वाटतं की गणपती ऑलमोस्ट रेडी होत आले? मी मागे बघतो तर खूप लवकर मूर्तिकाम चालू झालं तुमच्या इथे. तर बघायला गेलं तर आम्ही खूप लवकरच चालू करतो. लवकर म्हणजे आम्ही वर्षभर आमचं काम चालू करतो. तर काही शेवटी POP नाही, पेशवाच्या मूर्त्या आहे. कलर काम तरी तुम्ही कधीपर्यंत सुरू करणार? कलर काम पुढच्या महिन्यापासून चालू करू झाला. बरोबर. आणि म्हणजे खूप फास्ट काम तुमचं ते टिश्यू पेपरचं. मी म्हणजे तुमच्याकडे तर मी यावर्षी पहिल्यांदाच व्हिजिट केलं आहे आणि खूप छान वाटलं. म्हणजे टिश्यू पेपरचे गणपती इथे म्हणतात, म्हणजे नवीन काहीतरी संकल्पना मला नवीन वाटलं. म्हणजे तुमच्या इथे तर तुमचं वर्कशॉप 2008 पासून आहे ना काहीतरी? 2008 पासून चालू केलं आम्ही. बरोबर. आणि मी तर पहिल्यांदा व्हिजिट केलं, पण खरोखर खूप छान, म्हणजे खूप अतिशय सुंदर मूर्तिकाम आहे तुमचं. छान वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद. मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तुपा. दीपेश दादा, मगाशी आपण तिकडे भेटलो होतो तर तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स खूप जुना आहे, तर तुमच्यासारखे इथे अजून पण जुने आहेत का, किंवा नवीन कोण आलेत असं तुम्हाला? माझ्यासारखे अजून 2-3 आहे जुने. तसे नवीन पोरं पण आमच्याकडे आले आहे, जे काही कॉलेज करून इकडे कामाला येतात. कामाला म्हणजे त्यांना एक आवड आहे गणपतीची, ते शिकायला येतात इथे.
आमच्याकडे असे म्हणजे 4-5 असे पोरं आहेत. 2-3 तर गेल्या वर्षी होते, ते ह्या वर्षी पण परत आहे. ओके, तिघं म्हणजे सर्व इथे कॉलेज काम करून सोबत आपलं हे काम करतात, बरोबर? हो, गणपतीचं शिकायला येतात. त्यांना एक म्हणजे बोलतात नाही आवड आहे, ते इथे शिकायला येतात. आणि आवड ॲक्च्युली असली पाहिजे सर्वांमध्ये. हो हो नक्की. आणि ते म्हणजे घरचे पण असे बोलत नाही की कुठे चाललं. घरच्यांनाही माहिती आहे आता गणपती आले जवळ, तर पोरं आपले गणपती चला गणपतीची आवड आहे तर जाऊ दे पोरांना. म्हणजे मम्मी आई काही बोलत नाही, पप्पा बिप्पा तेही कोण काय बोलत नाही, तेही पण चला जाऊन पोरं आपली शिक्षण आहे चांगली, गणपतीचं काम करावं, बरोबर, त्याला पाठवतात. म्हणजे हे कार्यच असं आहे की जे सर्वांनी शिकलं पाहिजे. मला तर वाटतं हा गणपती ऑलमोस्ट म्हणजे ह्याचं तुम्ही आता हे काय करताय? मी आता पॉलिशिंग करतो. ओके, फिनिशिंग करून मग त्याच्यावरती अजून थोडं पेंटिंग वगैरे सगळं येईल. तुम्ही दादांसोबत म्हणजे जेव्हा वर्कशॉप चालू झालं तेव्हापासून आहात म्हणजे तसं बघायला गेलं, बरोबर? तर तुम्हाला त्याच्या आधी तुम्ही दादांच्या बाबांसोबतही काम केलं, बरोबर? हां, मी आधी त्यांच्या बाबांचे होते बरोबर. काम करायचं. हां, तर तुमचा म्हणजे अजून या एक्सपिरियन्सबद्दल, तुमच्या जर्नीबद्दल अजून तुम्ही काय सांगाल मला असं? माझ्या जर्नीबद्दल बघायला गेलं तर मला तर एक आवडच आहे गणपतीची, पण बोलतात ना माझी खूप जर्नी हे आहे. तर आता दीपेश दादा, मी बघतोय की सर्व गणपती ऑलमोस्ट रेडी झालेत आणि आता हे जाणार आहेत, तर काय भावना असतील तुमच्या जेव्हा हे वर्कशॉप चालू आहे? पण आमच्यासाठी असं हे नाही की बाप्पा आले कधी गेले कधी, आमचं काम हे कंटिन्यू चालूच असतं. बाप्पा म्हणजे आमच्या सोबतच असतं. आता हे गणपती गेल्यानंतर आमचं देवीचं काम चालू होतं, त्यानंतर 15 दिवसाच्या गॅप देऊन परत आमचं गणपतीचं काम चालू होतं मागे झाल्यानंतर ते कंटिन्युटी असतं. जे असं नाही की चल बाप्पा गेला चल घरी बसूया, आमचं कंटिन्यू एक वर्षभर हे काम चालूच असतं आमचं. आणि ह्याला एका मूर्तीमागे 15 ते 20 दिवस जातात. एका मूर्तीमागे त्याचे डाय मारणं, त्याचे जॉईंट करणं, पूर्ण ही जॉईंट बिल्ड करून ही पूर्ण मूर्ती अशी तयार होते. त्याला काय नाही म्हणता 15 ते 20 दिवस जातात. मग त्याचं पॉलिशिंग असतं, फिनिशिंग वगैरे करता 20 दिवस ते जातात. किती करायचं की हे जे तुलना करतात माणसं, की जे लोक जी तुलना करतात मूर्तीबद्दल, अरे ही अशी काय आहे, ही मूर्ती कशी काय आहे, ही मूर्ती अशी का केली, तर ते त्याच्या मागे एक रिझन असतं. अरे मूर्तिकाराचं जे डोकं असतं ते त्यांना नाही माहिती, आणि जी मूर्तिकाराची मेहनत आणि जे कारागीर लोकांची मेहनत असते ती त्या लोकांना माहिती नसते, म्हणून ते लोक काही बोलून जातात. पण त्याच्या मागे किती मेहनत असते मूर्तीच्या मागे ती त्या लोकांना माहीत नसते. दिवस रात्र काम, परत दादाला किती प्रेशर असतं ते आमच्या कारागीर लोकांनाच माहिती असतं. खरंच तुमचं हार्डवर्किंग आहे काम, म्हणजे हार्डवर्किंग बोलायला ठीक आहे, पण बघ माणसं दादा बोलणारी खूप असतात, पण त्याच्या मागे किती मेहनत आहे ते आमच्या वर्कर लोकांनाच माहिती आहे, किती मेहनत आहे ती. तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू